बाबावर पक्कीवाली श्रद्धा ठेवा, मग तुम्हाला काही कमी पडणार नाही. मग गुरु हात सोडत, असं माझं म्हणणं आहे. बाकी तुमची मर्जी. विशाल गवळीका स्वागत. आजा बेटा, विशाल गवळीचं स्वागत आमचा मनुभाई अध्यक्ष हे करेल. ओम नमः शिवाय. असेच राहा बेटा, असेच राहा. पुण्याचे काम करा, लंबे जगा, मुलांना मोठं बनवा, त्यांना डॉक्टर, इंजिनियर, IAS IPS ऑफिसर बनवा. हे पहा, शिक्षणाशिवाय आपला आदिवासी समाज पुढे जाणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे. सद्गुरु तू माया मिले करू, कस तुला विसरू. गुरुराया तू माया मिले करू, कस तुला विसरू. सद्गुरु तू माया मिले करू, कस तुला विसरू. गुरुराया तू माया मिले करू, कस तुला विसरू. जीवन पथ हा अवघड भारी, जीवन पथ हा अवघड भारी, कुठवर सांग फिरू. गुरुराया कस तुला विसरू. सद्गुरु तू माया मिले करू, कस तुला विसरू. सद्गुरु तू माया मिले करू, कस तुला विसरू. गुरुराया तुला विसरू. घे मायेच्या पंखाखाली, घे मायेच्या पंखाखाली, दिनवाणी हे पाखरू. गुरुराया तू माया मिले करू, कस तुला विसरू. सद्गुरु माया मिले करू, कस तुला विसरू. सद्गुरु तू माया मिले करू, कस तुला विसरू. गुरुराया तू माया मिले करू, कस तुला विसरू. तव चरणाशी मार्ग सुखाचा, तव चरणाशी मार्ग सुखाचा तुम्ही. આવે છે જેવા આપણા બાબાશ્રી ગઈકાલથી આપણા ભાવિક ભક્તોને મળવા માટે છેક કપરાડાથી લઈને આજે તેઓ છેલ્લા નવસારી સુધી પહોંચીને હવે આપણી સંગર વચ્ચે પધારી ચૂક્યા છે અને અહીંયા આપણને દર્શન આપીને ને આવતીકાલે એવો ડાંગ તરફ રવાના થવાના છે. તો હવે વધુ ટાઈમ ન લેતા આપણે સ્વાગત વિધિ તરફ જઈ રહ્યા છે. ત્યારે परम पूज्य शेषराव महाराजना उत्तराधिकारी एवा अपना संतोष महाराज नु स्वागत करवा माटे हूँ अपना गुजरात अध्यक्ष मनुभाई जोपड़े ने विनंती करूं कि तेओ एमनु स्वागत करे. ओम नमः शिवाय. बोलो नमः
शिवाय. खूप धन्यवाद. टाळी ते पदावर आले जो सुमन भाई रावते विनंती करू असं सांगितले. खूप खूप धन्यवाद. हळूया मग त्याच्या मागे आज सुनील सुमन भाई महाराज विनंती करू की म्हणून स्वागत करे. હવે ચાલુ રહેવા ચાલે જો. બોલો ઓમ નમઃ શિવાય. આગળ જમાવતા હું આપણા ગુજરાતના અધ્યક્ષ એવા મનુભાઈ ચોપડેને વિનંતી કરું કે આપણા વાણીના બે શબ્દો આપણા ભક્તોને આશીર્વચન. धन्यवाद. बताने ओम नमः शिवाय. परम पूज्य शेषराव महाराज की, संतोष महाराज की, बजरंग बली की. अपने बच्चे उपस्थित परम पूज्य शेषरावजी महाराज यांच्या उत्तराधिकारी पूज्य संतोषजी महाराज, नगर हवेली सेलवास ना अध्यक्ष श्री मगनभाई, गुजरात राज्यना सलाहकार समितिना प्रमुख आनंदभाई चौधरी साहेब, गामना सरपंच श्री रामदास भाई, बाबू भाई, जसू भाई, नवसारी जिला अध्यक्ष महेश भाई, वलसाड जिला अध्यक्ष गोविंद भाई शेठ श्री वर्धा तालुका अध्यक्ष, अमरा वडील આજે ग्राम्य दैवत एवा हनुमान जी महाराज ना मंदिर पर दूर दूर થી પધારેલા તમામ ભાવિક ભક્તો, ભાઈઓ ને બહેનો, મારા ભાઈનો આ વ્યસન મુક્તિની ગંગા 1993-94 થી માનવના મહામાનવ, દેવોના દેવદૂત અને શિવ સ્વરૂપ પરમ પૂજ્ય શેષરાવજી મહારાજે શરૂ કરી હતી ને 1993-94 પાसून ये गंगा धीरे 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 जसा जसा समय बीतता गेला तसा तसा ही भागीरथ गंगा पूरे देश के अंदर हजारों ना लाखों ना करोड़ों ची संख्या में है भाविक भक्त जोड़ाते गेला અને आज एक असा चित्र तयार झाला की टूक समयच्या अंदर भी यो व्यसन मुक्तीचा प्रवाह करोडो लोकांच्या अंदर जोडान गेला. केम के अगर बाबानी सर्वात दारू सोडायची नाही करेल राहते तर आज કેટલી जनता કેટલાય ભક્તો આખા પરેશાન રહેતા અને કોળખાત जनता है ने शिव प्रभु के दरबार में चाल्या जाता.
ये आता रोकवायचा काम ये घोर कलयुग के अंदर शेषरावजी महाराज ने केला। आणि मी हर हमेशा सांगत रहा हा ने दरेक कार्यक्रम में भी सांगा हा ये धरतीवर जदवा जदवा जीव लोकांना हैरान परेशान हुआ वारी है तद्व तद्व भगवानला स्वयं स्वतःला कंचे स्वरूप में आहे ने अवतार घे पड़ा। जग जाहीर वस्तू आहे जे वक्त तारकासुरनी देवलोकाला हैराण परेशानी केला था ता कार्तिक स्वामीनी जन्म दिला ने तारकासुरचा नाश केला। कंस राजाने हैराण परेशानी केला ते वक्त कृष्ण भगवानी जन्म दिला आणि कंस राजाचा भी वध केला। रावण ने हैरान परेशानी केला तो राम प्रभु ने जन्म दिला आणि घोर कलयुग के अंदर दारू ने पूरा बर्बाद कर दिला हैरान परेशान संसार कर दिला। तो ये घोर कलयुग के अंदर शिरपुर में शेषरावजी महाराज ने जन्म दिला आणि दारू बंद कर दिला। ये दिव्य शक्ती आहे ये देवाची शक्ती आहे आणि देवाशिवाय शक्य नाही तर कोई भी माणसाची दारू बंद होऊ शकत। आपले कोणाला दागाद्वारा विचार नाही आपले कोणाला लाईन मा रहीने मगता तुम्ही मंत्र घ्या असा सांगेल नाही। आपले धर्माचे अंदर जाहीर मान मंत्रोच्चार हुआ संकल्प देवामय है आणि संकल्प तिच्यावर अगर माणसाची दारू सुटी जात होई ने ते याची विशेष शक्ती कंची ये महान दिव्य शक्ति है भव्य शक्ति है केमके बाबा तर देव बनी आणि आहे ने कैलास मातून आपल्याला खेळायला घेरे केमकी देवाशिवाय काम नाही होऊ शकत। आता तुम्हाला एक दाखला सांगा गडीच्या अंदर नाम तर मी भुली गेलो काय नाव सोट लागला इच्छा उखाबाई के गावित काही नाव आहे गडीच्या अंदर। तो माणूस जदवा शेतात काम करायला गेला तर लाईटची तार तुटी पडली त्याने हरली नाही बरोबर लाईटची तार तुटी पडली त्याने हरली नाही तर त्याला असा लागला का काही एका काळकी आहे काय वाक आहे दोन्ही हाताखाली तो उफलाय गेला। जदवत ती तार दोन्ही हाताखाली उफलाय गेला तर तार त्याचे बेठे आणि हातात बसी गेली आणि धुमाळा निघाय चालू ही गेला। ये शरीरचा धुमाळा निघाय चालू ही गेला। घरीचे माणसाला सांगाय तुम्ही याला काही टाका नाही तर मला मरी जायची। लाईटचा शॉट लागला घरीची उभे नदवत काढाय कोण हिम्मत करा क्योंकि दुसरा माणूस धरण आहे तर त्याला भी शॉट लागला दुसरा धरण तर त्याला भी शॉट लागला। ते उखाबाईनी पदरच एक हाताखाली तार काढीने इकडून ठेवली दुसऱ्या हाताखाली तार काढीने टाकी दिली बाबाची माळा खाली गळत होती कारण लाईटची शक्ती भी आहे ना बाबाची शक्तीचा काम नाही माणूस सही सलामत आहे आणि ही अगर शक्ती आहे ना कोई माणूस नाही करी शकत। ही शक्ती कोई माणूस नाही करी शकत याला तर देवच करी शकत आणि देवाशिवाय पर्याय नाही देवाशिवाय वस्तू होय नाही आणि आपले जी वस्तू हातात धरली आपले माळा कोवल्या संकल्प घेजन आपले धर्म पाळजन आपले जी वस्तू हातात धरली नाही मुंडे महाराज ते कळयुग होवा ते मानले नाही पण डायरेक्ट शिवप्रभूचा सीधा रस्ता धरला शिवप्रभूचा सीधा रस्ता धरला। मी वारंवार सांगा पुण्य कधीवर मिळेल याची कोई गॅरंटी नाही आशीर्वाद कोणाला कोण देईल याची भी काही गॅरंटी नाही पण अगर दारू सोडी दिली ना तर संसार में येणं होणं सुख शांती मिळ जाईल ना हे त्यांनी सांगी सका स्थिती को नाही खाली दारू सोडी द्या संसार में सुखी जीवन जीवित क्योंकि दारू सोडवाથી कोणाला नुकसान तर आहे ना। आज तुम्ही विचार करा आपले सांगणार का माझी सुट नाही ही दारू सोडून काय गिरे गिरे येते धोके करते ज्याच्यात पेन आता काही करा अरे भाई ज्याच्यात पे बात आते आहे पण आपले घराचे प्रमुख माणूस आहो आपले घराचे प्रमुख माणूस आहो
आणि प्रमुख माणूस आहोत એટલે आपली जबाबदारी बना त्या घरात आपले पाछळ जोडीनी माणसं आहेत, जोडी जनावर आहेत, जी पण वस्तू घरी आहे ही तमाम जबाबदारी आहे. आपली जबाबदारी ती वस्तू जीव. आणि अगर आपले जे ठिकाणावर नाही राहायचं ते गाडी मागली माणसा दुखी होईल. એટલે आमच्याकडे हर हमेशा एकच संकल्प आहे तर दारू सोडा ने संसार जोडा. बाबांनी सांगेल होता, बाबांनी मराठीમાં सांगेल जे काय रंजले गांजले तोची मनी जो आपुले तोचा साधू ओळखावा देव तेथेसी जाणावा. गुजराती मायचा अर्थ सांगा आपली भाषा याचा अर्थ काय होईल. अगर मनात भाव नाही हवा तर तुम्ही કેટલી बी मोठी तीर्थधाम करा काही प्राप्ती होई शकत नाही. कोणेही गंगामा जणांना काही प्राप्त होई नाही सांग, कोणेही मंदिराच्या पाय पडा कोई प्राप्ती नाही होई शकत. पण अगर मनात सच्ची श्रद्धा ते सच्चा भाव हवा जे जागावर उभं असाल ते जागावर अगर भगवान आहे ना हाक मारसाल ने हे देवा मी नुसतं ना पडलो हो माझी मदत करजोस. आणि अगर मला एकदम चोखा चट मन हवा आणि साचा विश्वास हवा ने तर मी तुम्हाला गॅरंटी हाती सांगू सका जे जागो उभं असाल तर बाबा आहे तुम्हाला दुःख दूर करतील. केम के परमपूज्य शेषरावजी महाराजचे नाव भव्य दिव्य सत्य आहे. आखे वस्तूचे हारी टक्कर मारसाल टकरात जासाल तर काही होईल नाही. पण परमपूज्य शेषरावजी महाराजचे नावाला आणि बाबाचे शक्तीला अगर कोई टकरायची कोशिश करेल तर धरतीवर राहतील नाही. त्यांनी भव्य दिव्य सत्य आहे आणि मी चावला असा पण आहे. तुम्हाला खेळ अनुभव झाला हवा. आता तुम्ही विचार करा आपल्या तिकडे सकाळी उठला काय हे होतं काम आणि हे तर मग असा व्याय पाहिजे केलं तर मग तसा व्याय पाहिजे हे नाही तर मग असा करायची काल पाहिजे हे नाही मग ही गाडीची काल आणायला पडलं नाही मग गाडी आणली तर मग ही हिसकी निजी नाही तर हप्ता आहे नाही पाहिजे. अरे बाबा त्याच्या आम्हाला काय काम दुसऱ्याचे माटे वाईट बोलायचे आपलं काम काय. सच्चे श्रद्धा ती साचे विश्वास आहे. कोणाचे माटे खोटा नाही विचाराय. अगर कोणी खोटा विचार विचारून दे आपले कोणाचे माटे खोटा विचारसाल नको. आणि अगर साचा मन रक्षात नाही तर भगवान कंचे स्वरूप येईन आपल्याला दर्शन देईल नाही याचा कोई पत्ता राहत नाही. એટલે जीवनात आलो संसारचे मायाजाळમાં जमीन जायदादમાં धन संपत्तीમાં हे अख्खे जागा आपल्या आहे ने भूली गेलो. जमीन माझी धन संपत्ती माझी संसार माझा मी मोठा भाई मापन होडीक मोठी गाडी होडा आपण धन पैसे मला फही माना मी सांगितलं तसा करा याचे पासून जे पडसात देवाचे बागा लागायचे नाही. की मी टोटली वस्तू देवाने दिलेला आहे. आता तुम्ही विचार करा तुम्ही अख्खी बसिंग मला हेरतेच नाही ते डोळं कोणाचे हे डोळं कोणाचे सांगा हे कोणीतरी पैसा खर्ची डोळं बसवलं काय नाही नाही. हे डोळं कुदरत दिले हे डोळं देवाने दिले. हात देवाने दिलं डोळं देवाने दिलं कान डोळा देवाने दिलं. टोटली शरीरचे जोडा स्वरूप शरीर आहे ही देवाने दिला. कधीतरी तुम्ही विचार करा एक हातावर पैसा मी 1 लाख रुपये खर्च करून देवाने मला हात दिला असं म्हणला काय नाही. कोई दे नाही शकत. जी कुदरतीने दिली ती इमारत आहे आणि ही इमारत आहे जशी 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 वर्षा निघत जाते ना कधी पुरी व्हायची आहे जन्माला येईल एक ती जय आहे. जे जागेवरून आपले आलो ते जागेवर जयच पाशा आहे. दुसरी कोण ती जागा कशी दाखला तरीके जयराम भाई हनुमत ताळहून आला. जयराम भाई हनुमत ताळहून आला. अब ये ओठ 1 दी रहा 2 दी रहा 3 दी रहा 5 दी रहा मग छेल्ले गेला घरी तर जायच पडत. अठा आम्हाला सांगितले कमलबाई मा घरे जा असा सांगितले. मग हे रोडवर चालायची जबाबदारी तमाम जयराम भाईची राहा. यो गाडी फास्ट चालवा तरी चाला यो गाडी धीरे चालवा तरी चाला यो गाडी कंचे खानात पड तरी चाला यो गाडी उभी राखीन नाही दुसरी गाडी गोठी लाव तरी चाला. ही तमाम जबाबदारी गाडी चालव त्याची राह याची मिळते. बाबांनी आपल्याला ચોખ્ખાઈ ચટ શબ્દમાં आहे ને મંત્રચાર ધ્યાન दिलं પછી ધર્મ પાળા જવાબદારી આપી રહ્યા.
धर्म पाळाने जबाबदारी आपली राहणार. पसेचा मतलब असा नाही होईल काही ना रवी दलाल मला पौरिता नाही पण नाही मला तर आपली दुखेची खरं सुखम दुःख तर जीवनचा साथी आहे. आपले काय देव लोक आहे मी दुःख भोगला. अगर देव लोकांना दुःख नाही भोगाय पडता तर राम प्रभू तर राजाचा पुत्र होता. राजाच्या पोसे होता त्याला 14 वर्ष वनवास जाय नाही पडता. राजाच्या पोसे होता सकाळी भाग्याच्या लेख होता. राम प्रभूने 14 वर्ष वनवास केला आणि पाछा आला के माना आणि आज आहे पुरे भारतभरमा राम प्रभूच्या नाव चालाने पूजायचे. राम प्रभू पण काही नाही होता. रावण पण सोनाची लंका होती. अढळक संपत्ती होती. सोनाची लंका आणि अढळक संपत्ती होत्या. रावणचा विचार नाही बेसत. आज भी रावण थबक जा रावण थबक जा राम प्रभूले पूज्य फरक यो आहे. એટલે दुसऱ्यासाठी जर बेस्ट नाही करी शकाली तर कोणाच्या वाट बी करसाल नको. बस संकट पडेल तर तो बाबाचं नाव घ्यास आणि आराम से खेतीवाड़ी कर जा धंधा पानी कर जा नौकरी धंधा कर जा आखा कर जा आणि सुखी जीवन जीव जा. दुसऱ्याचे माटे खराब विचाराची कल्याण नाही होई शकत. दुसऱ्याचे माटे खराब विचाराची कल्याण कोणाचा होई शकत नाही. એટલે हर हमेशा कधी भी कार्यक्रम राहत मी मंत्रात सांगितलं होतं. હવે तुम्ही विचार करा का मी होळी वर्षा काढले मी कार्यक्रमात. हे कार्यक्रमમાં कार्यक्रम होळी वर्षी काढले. आज दूर तर मी नाही मागा पण आज माझ्याच गावात आलास तुम्ही नाही सोंदरमा झालास तर मी आज आहे ना अख्खे भक्त सापण काहीतरी मागाया. तुम्ही मला देऊ शकसाल काय? मी तुम्हाला काहीतरी मागाया हूं तुम्ही देऊ शकसाल काय? हा माझा वर आर्टिकल सांगायला देऊ शकसाल नाही. मी तुम्हाला मागितली देसाल. तुम्हा पर मी एक वस्तू मागीन कंची वस्तू मागीन खबर आपले सुधरलो आपले पडोसीने बी आडी दारू सोडीन सुधीर तर सुखी जगवाने ही वस्तू तुम्हाला मागा. क्या आपले तो सुधरी गेलो आपले बाजूમાં કોઈ હમાને સમજાવા અને તેલ બી છોડવા અને તો બી સુખી જીવન જીવને ये वस्तु तुम्हा पर मागा. मारा भाई बहनों बस आमचे जे कार्यकर्ता आहेत यांना भरमसाठ काम धंदा आहे. थोडा काम धंदा आहे का यांना टाइमच नाही मिळत. तो साहेब आहे सुरतमा नोकरी जसूभाई आहे गोविंद शेठ आहे महेश भाई आहे ये अख्खा धंदा पाणी मगनभाई आहे. ये तर कधी साहेब मगनभाई मला सांगत आहे ना हिंडायचं काय पण खायचा बी टाइम नाही मिळत. ये परिस्थितीमान जे आहे ना बाबाचे हारी ये काम करायला मागे आहे ना येतं इकडे खायचं खेळायचं तर आपले काय सांगितलं मी बाबा म्हणे मी ये हात पण काम झालं. काम कधी कोणाचा पिच्छा सोडो नाही. आता तुम्ही विचार करा कार्यक्रम ये काम जाजा और अगर कुदरत ने काही केला तर दवाखान्यात 5 दिवस आहे खाटला पडी राहायला समय बोलते बरोबर आहे ना. मी तुम्हाला आज ये हनुमानजीचे मंदिरचे अंदर उभा रहे बाबाचे सामने तुम्हाला मी सांगा हा परम पूज्य शेषरावजी महाराजवर विश्वास अगर अट्टल ठेवसाल अरे पूज्य संतोषजी महाराजचा पावन चरण घेऊन दर्शन घेसाल तर मी तुम्हाला सांगा अगर तुमच्या सच्चा विश्वास सच्चे श्रद्धावर असाल ना तर दवाखान्यात जायची जरूर भी पडत नाही. हे अनुभव आहे का या अनुभव होईल ते अनुभव मी सांगा. आज आपले अखी भेगा झालो आठाचे व्यवस्थापक समितीचे जे हक्क माणूस ते रसई आहेत याचे माटे एक जोरदार आहे ताळे पाडू परम पूज्य शेषराव महाराज की હવે મારા तुम्ही दोन बोलच प्रेमથી ऐकलं जे बदल अखेरचे आभारी आहो. कदाचित बोलताना चुकी गेलो माफ करजास. ओम नमः शिवाय. ओम બધું સાંભળી લીધું. મનુભાઈએ ઘણી બધી વાતો કરી એમાં
બાબાએ પ્રવાસ શરૂ કર્યો કપરાણાથી નવસારીથી આજે આપણા સોનદર ગામે મુકામ, આવતીકાલે લાસકડી ગામ, લાસકડીથી મુકામ ડાંગમાં, એમ ચાલુ રહેવાનું છે. હવે ત્યાં અમે પણ આ નોકરી છોડીને આ બાબાની પાછળ ફરીએ છીએ. કેમ ફરીએ છે કે અમારા થકી કોઈ અમને જોશે કે આ સાહેબ લોકો કેમ ફરે છે, અમે ગાંડા છીએ. અમને જોઈને બે માણસો સુધરશે તો અમને પણ એવું લાગશે કે નહીં ભાઈ આપણા લીધે બે માણસો સુખી જીવન જીવે છે. दूर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवो नमो नमः. आराध्य तथा परम दैवत शिव प्रभु शिव शंकर भोलेनाथ, ग्राम दैवत ग्राम रक्षक पवन पुत्र मारुती महाराज, असे ते ज्यांना प्रत्यक्ष भगवान भोलेनाथ यांनी या कामासाठी निवडलं, असे ते ज्यांना प्रत्यक्ष भगवान भोलेनाथ यांनी वरदान दिलं, जीवनदान दिलं, मरता मरता वाचवलं, शेवटच्या क्षणामध्ये मंत्र दिला, शक्ती दिली, वरदान दिलं, असे ते गुरुवर्य. त्यांनी त्याच मंत्राचा उपयोग करून हजारो लाखो करोडो लोकांना जीवनदान दिलं, हजारो लोकांना रोगातून मुक्त केलं, शेकडो चमत्कार केले आणि आजही त्यांच्याचमुळे शेकडो चमत्कार लोकांना अनुभव होत आहे. असे ते गुरुवर्य राष्ट्रसंत शेषराव महाराज यांना मी प्रणाम करतो. सर्व देवी देवतांना, कुलदैवतांना, महामानवांना मी प्रणाम करतो, साष्टांग दंडवत करतो. आणि आज ह्या ठिकाणी उपस्थित गुजरात राज्याच्या व्यसनमुक्ती संघटनेचा अध्यक्ष, ज्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. आजपर्यंत कमीत कमी 15-20 वर्ष झाले समाज कार्यामध्ये आपल्या लोकांना सुधारण्यामध्ये लागलेले, असे ते गुजरातचा अध्यक्ष मनुभाई. त्यानंतर सेल्वास जिल्ह्याचा अध्यक्ष, गुजरात राज्याचे महासचिव मगनभाई, गुजरात राज्याचे महासचिव आनंदभाई चौधरी आणि सेल्वासचे अध्यक्ष आणि गुजरात राज्याचे सचिव आनंदभाई चौधरी. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित रामबाई, ज्यांनी ही जागा दिली, हे मंदिर उभारलं. त्यानंतर या ठिकाणी वर्धाचे अध्यक्ष आपले गोविंददादा, त्या ठिकाणी मुंडे भाऊ, त्यानंतर आपले किशनभाई टोकले, त्यानंतर या ठिकाणी उपस्थित महेशभाई धरमपूरवाले, त्यानंतर गोविंदभाई चोंडेवाले वर्धाचे अध्यक्ष, त्यानंतर जस्सूबाई खानपूर वर्धाचे अध्यक्ष, नवसारीचे अध्यक्ष, त्यानंतर अजून रामदासभाई सरपंच, गावके सरपंच रामदासभाई. त्यानंतर वापीहून आलेले, आत्ताच आलेले बटुकभाई आणि लालूभाई, वापी अध्यक्ष. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आपले तमाम कार्यकर्ते आहेत. चंदूबाई आहे, आपला चंद्र चुली आहे, त्यानंतर कोटुळ्याचे आपला गोविंद पवार आहे, कोटुळ्याहून आलेले आपले सगळे काही कार्यकर्ते आहेत. त्यानंतर या परिसरातले आता बरेच काही कार्यकर्त्यांची नावं हुकले. सुमनबाई आहे, काहींची नावं राहून गेली असतील. अजून कोण राहिलं? हो काय, काहींची पद इकडचे तिकडे झाले, मलाही समजलं ते, पण ते कागदच नव्हता तर त्याच्यामुळे मी हे. पण असू द्या, या सर्व मंडळीचे जे आता एक खुर्चीवर बसलेले,
त्यांचे नाव घेणं आवश्यक काय आहे ते सांगतो. आपण जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला आपला संसार, आपली मुलं, आपलं काम, आपली गाडी, आपला बंगला, आपलं सगळं हे प्रिय असतं आणि त्याच्यासाठी माणूस धडपड करतो, रोज कष्ट करतो, मेहनत करतो. चोरून नाही आणत आपण, आपल्याच कष्टाने आपण कमवतो. पण मग हे सगळे जीवन जगत असताना जे लोक इतरांसाठी खरोखर काहीतरी धावपळ करतात, दुसऱ्यासाठी काहीतरी धावपळ करतात आणि त्यांचं ज्यावेळेस पब्लिकमध्ये आपल्याच लोकांमध्ये गौरव होतो, नाव घेतो, गवगवा होतो त्या गोष्टीचा, तेच त्या लोकांना फक्त कामाची पावती आहे. त्यांना पैशाची गरज नाही. त्यांची इच्छा एवढीच असते की आपल्या गुरुनं आपलं नाव घेतलं पाहिजे, पब्लिकनं आपलं नाव घेतलं पाहिजे आणि या नावासाठीच प्रत्येक माणूस जगतो. त्यातले काही लोक आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ स्वतःसाठी न खर्च करतात, दुसऱ्यासाठी खर्च करतात. सगळ्यांना मराठी कळते का? सगळ्यांना. कारण मी आता लय महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे आज. कारण आजचं जे प्रवचन आहे हे दारूबंदीचं नाहीये, कारण सगळ्या महिला मंडळ आहे आणि दारू सुटलेलेच माणसं आहे. दारू सोडण्यासाठी सांगेन मी सगळ्यात शेवटी 5 मिनिटं की काय नियम आहे काय नाही. पण मी आज काही अशा गोष्टी सांगणार आहे तुम्हाला, कारण या गावामध्ये माझी सुरुवात झालेली आहे. सोंदर हे गाव जे आहे, हे गाव अतिशय प्रिय गाव आहे माझं. अतिशय आवडीचं एक मोरखल, एक सुंदर, एक जांभल्या, हे गाव जे अशी काही काही आहे. एक बोरगाव, सुरगणा, हे असे गावं जे आहे, हे गावं काही काही खूप अतिप्रिय गाव आहे. आता या गावामध्ये पहिले दारूबंदी तर झालेलीच आहे. फार झालं तर जे क्वचित 5-50 लोक असतील त्यांना मी शपथ पण देणार आहे आज. त्यांना मी शेवटी 5-10 मिनिटं समजून सांगेन. पण आज ज्या कामासाठी जे ऐकायला तुम्ही आले की नेमका आपण कोण आहे, धर्म काय आहे, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, आणि खरंच आपल्या जीवनाचं काय सार आहे, आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, हे मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे. जे मला माहिती आहे, जे मी हजारो घंटे ध्यान करून ज्ञान मिळवलं, हजारो घंटे ध्यान केलं आणि ज्ञान मिळवलं, हे ज्ञान मला ईश्वरानं दिलं. पुस्तकातून मी वाचलं नाही, हे ज्ञान पुस्तकातून वाचलो नाही, मी कोणते ग्रंथ वाचले नाही, काहीच नाही. फक्त जे ध्यान करल्यानंतर जे फक्त एक वाक्य होतं की ध्यान करा ज्ञान मिळेल, त्या एका वाक्यावरती मी हजारो घंटे वर्षानुवर्ष ध्यान केलं आणि मला ते ज्ञान आत्म्यातून मिळालं किंवा नेमकं काय सत्य काय. कारण हजारो लोक अलग अलग पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सत्य मांडतात की आमचं सत्य आहे, हे सत्य आहे, ते सत्य आहे. नाना तऱ्हेचे संप्रदाय आहे. एक संप्रदाय सांगतो की हे बरोबर आहे, दुसरा सांगतो ते चुकीचं आहे. पण मी सांगतो जेवढं मला कळलं तेवढं मी सांगतो. आता हे सत्य आहे का नाही आहे हे मला नाही माहिती, पण मी ज्यावेळेस तर्क केला त्यावेळेस मला ते खरं वाटतं. माझ्या बंधूंनो, प्रत्येक व्यक्ती, तुम्ही असो, हे शक्तीचं रूप आहे, महिला मंडळ असो, या जगातला कोणताही प्राणी असो, प्राणी म्हणजे बकरी बैल याच्या सहित, पशु पक्षी याच्या सहित जे जे डोळ्यांना दिसतं हे सगळं काही, हे सर्व काही. एवढंच नाही, हे झाडं झुडपं सुद्धा. बरं, आता हे झाडं सुद्धा जिवंत आहे. आपल्याला शास्त्र सांगतं, शास्त्र म्हणजे विज्ञान सांगतं की झाडं हे श्वास घेतात, जगतात, हिरवे जिवंत असतात, हिरवे असतात, मेल्यानंतर वाळून जातात. बरोबर आहे? हे झाडं सुद्धा. आणि एवढंच नाही, मेलेल्या नंतर सुद्धा झाडं असेल, माती असेल, कण असेल, रेतीचा कण असेल, हे सगळं जे जे डोळ्यांना दिसतं, सूर्य चंद्र सगळं काही, हे सगळं काही ब्रह्म आहे. ईश्वराशिवाय दुसरं काहीच नाही. हे सगळं तुमच्या सहित ईश्वर आहे. आता तुम्ही म्हणाल बाबा आम्ही देव कसं काय, आम्ही तर गरीब माणसं आहे बस. त्याच्यात ईश्वराचे रूप हे अलग अलग. आणि हे मी सांगतो म्हणून नाहीये,
देवाने हे सिद्ध केलेलं आहे की मी प्रत्येक गोष्टीत आहे. मी प्राण्यांमध्ये पण आहे. मी जी वस्तू जिवंत आहे, जी वस्तू मेलेली पण आहे, ज्याला पदार्थ म्हणतो आपण, अचेतन, ज्याच्यामध्ये चेतना नाही, त्याच्यात सुद्धा मी आहे. जिवंत प्राण्यामध्ये मी आहे, माणसामध्ये मी आहे. आणि म्हणजे उदाहरण घ्या तुम्ही, भगवान विष्णूचे जे 10 अवतार, म्हणजे 10वा व्हायचा आहे, अजून 9 अवतार झाले. तर भगवान विष्णूंनी हे सिद्ध म्हणजे पब्लिकला सांगण्यासाठी, जनतेला कळण्यासाठी, भक्तांना समजण्यासाठी की मी ब्रह्म, पूर्ण अख्खा ब्रह्मांड मीच आहे, अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये मीच आहे, माझ्याशिवाय इथं दुसरं काहीच नाही, वेगळं काहीच नाही, हे सांगण्यासाठी देवानं काय केलं, स्वतः अवतार घेतला. प्राण्यांचा अवतार घेतला. वराह अवतार समजलाय? वराह म्हणजे माहिती आहे तुम्हाला, तो अवतार घेतला. माशीचा अवतार घेतला की प्राण्यांमध्ये सुद्धा मी आहे हे दाखवण्यासाठी. कासवाचा अवतार घेतला भगवान विष्णू, प्राण्यांचे अवतार घेतले. एवढंच नाही तर मेलेले जी अचेतन वस्तू या खांबामधून सुद्धा दर्शन दिलं. हे जो खांब आहे, भक्त प्रल्हादाने सांगितलं की याच्यात सुद्धा माझा ईश्वर आहे, त्याच्यात सुद्धा भगवंतानं दर्शन दिलं. आणि माणसामध्ये राम अवतार, कृष्ण अवतार. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, प्रत्येक व्यक्तीमध्ये मी आहे हे सिद्ध करण्यासाठी देवानं प्रत्येक जागोजागी अवतार. आता तुम्ही आम्ही ईश्वर कसे आहे? आपलं ज्यावेळेस सुरुवात व्हायची, आपण ईश्वरातच होतो, परमात्म्यात होतो आपण. पण परमात्म्यातून ज्यावेळेस अंश निघतो बाहेर, ईश्वरातून अंश बाहेर निघतो, त्यावेळेस तो आत्मा होतो. एक परमात्मा जो विराट स्वरूप आहे, ज्याचा कुठं अंत नाहीये, ज्याची सुरुवात कुठं नाहीये, ज्याचा कुठं अंत पण नाहीये, ज्याचा जन्म कुठं नाहीये, जो कालातीत आहे, तो कोणत्याही काळामध्ये नाही, कोणत्याच काळात नाही. कालातीत सनातन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यातून जो अंश निघाला तो आत्मा झाला, म्हणजे आपण झाला. आता हा खेळ सुरू का झाला? सगळ्यात पहिले आली इच्छा. सगळ्यात पहिली इच्छा आली, आणि ही इच्छा आली ईश्वराच्या मनात. त्यावेळेस प्रभूला रूप नव्हतं, रंग नव्हता, आकार नव्हता, कुठली भावना नव्हती, काहीच नव्हतं. ईश्वराला काहीच नाही, फक्त एक ऊर्जा होती, एक शक्ती होती. पण ज्या वेळेस ईश्वराच्या मनात इच्छा आली की काहीतरी आपण असं सुरू करू की लोक भक्ती करेल भगवंताची, भगवंत त्याला आशीर्वाद देईल, साधू संत पुण्यही तर मार्ग सांगतील, काही लोक पुण्य करतील, बरोबर आहे. तर याच्यामध्ये गोडी निर्माण होईल. उदाहरण घ्या तुम्ही की सोनं जमिनीत राहतं तरी सोनंच आहे, बरोबर आहे का नाही? पण त्या सोन्याचा ज्यावेळेस काही नेकलेस तयार होतो, त्या सोन्याचा ज्यावेळेस काही कानातले तयार होतात, किंवा त्या सोन्याची काही माळ तयार होते, सोनार ज्यावेळेस त्याला शुद्ध करतो, तर जमिनीतून निघालेल्या सोन्यापेक्षा तो जो अलंकार तयार झाला, अंगठी तयार झाली, त्याच्यामध्ये जास्त मजा आहे, बरोबर आहे का? केवळ डायरेक्ट सोन्यातून दगड निघाला, त्या दगडाला पाहण्यापेक्षा त्या दगडापासून जे हजारो अलंकार तयार झाले त्याच्यात आनंद आहे. तुम्ही त्या सोन्याचे अलंकार आहे, हे जो खेळ चालू आहे त्या ईश्वराचा, त्याचेच अलंकार आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, मोरपालच्या कार्यक्रमात पण मी सांगितलं तुम्हाला की जसे भगवान तुम्हाला आशीर्वाद देतात, तसेच तुमच्या आशीर्वादाची सुद्धा ईश्वराला गरज आहे. काय म्हणलो मी, परत एकदा ऐका. तुमच्या आशीर्वादाची, गोरगरिबांच्या, या माता माऊलीच्या आशीर्वादाची सुद्धा देवाला गरज आहे. तुम्ही म्हणसाल उलट बोलतो महाराज. उलट नाही बोलत, बिलकुल उलट नाही बोलत. हे आशीर्वाद घेण्यासाठी भगवान कृष्णांनी जन्म घेतला. हे नाहीतर इथं मृत्यू लोकात हे दुःख लोक आहे. जीवन हे दुःखमूळ आहे. जीवनामध्ये एक धागा सुखाचा आहे फक्त,
99 धागे दुःखाचे आहेत. तो कोणी असू द्या, पैसेवाला असू द्या, गरीब असू द्या, सगळ्यांच्या वाट्याला येते. प्रत्येकाच्या जीवनाला हे नियती बांधलेली आहे. हे मृत्यू लोक आहे, हे दुःख लोक आहे, हे आपल्या कर्माचं भोग भोगण्याचं ठिकाण आहे. इथं भगवंताला येण्याचं काय कारण? इथं प्रभू रामचंद्राला खाली येण्याचं काय कारण? जे जे देव झाले यांना इथे जन्म घेण्याचं काय कारण? फक्त एक कारण, जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी, या माता माऊलींचे आशीर्वाद, या मुलाबाळांना सुखी करण्यासाठी, प्रजेचे आशीर्वाद घेण्यासाठी. प्रजेचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रभू रामांनी जन्म घेतला की प्रजेमध्ये एक बी माणूस जर दुःखी असेल माझ्या प्रजेमध्ये, त्याला म्हणतात भगवान. भगवान कृष्णांनी हजारो स्त्रियांना कैदेतून मुक्त केलं. 16,600. एक असुराच्या, एक राक्षसाच्या तावडीतून 16,600 महिलांना, तरुण मुलींना मुक्त केलं, स्वतंत्र केलं. त्यांचे आशीर्वाद घेतले. शेवट त्या म्हणत होत्या की आम्ही घरी पण नाही जाऊ शकत, आता आमचे वडील, आई वडील पण स्वीकारणार नाही. तर त्यांनी सांगितलं माझं नाव लावा तुम्ही आणि जगा, मरू नका. त्यांचे आशीर्वाद. माता यशोदेचे आशीर्वाद घेतले, माता देवकीचे आशीर्वाद घेतले. एवढंच नाही, एक माता दुःखी होती भगवान श्रीकृष्णामुळे, ऍक्च्युली खरी नव्हती, पण तिला कसं वाटत होतं की हे जे झालं माझं सगळं बर्बाद, हे याच्यामुळे झालं. तर एका मातेनं श्राप सुद्धा दिला भगवंताला की तुझ्याही कुळाचा नाश होऊन जाईल. माता गांधारीनं श्राप सुद्धा दिला. त्या भगवंताला कोणताही श्राप लागू होत नाही, पण तरी त्यांनी त्या मातेचा आदर करण्यासाठी, तिची इच्छेचा मान ठेवण्यासाठी तो आशीर्वाद सुद्धा स्वतः घेतला की देवी तू म्हणते ना माता, तुझी तशी इच्छा आहे की माझा कुळाचा नाश व्हावा तुझ्यासारखं, तुझी इच्छा पूर्ण होईल, तथास्तु. इथले आशीर्वाद घेण्यासाठी भगवान कृष्णांनी जन्म घेतला. जागोजागी त्यांनी धर्माची स्थापना केली, लोकांच्या हृदयामध्ये धर्म जागृत केला. लोक जे पापाकडे वळायला लागले होते ते पुण्याकडे वळवले. आपल्या शेषरावबाबांनी काय केलं? जे लोक पहिले दारू पिऊन मारामाऱ्या करत होते ते लोक जागतात आज बी 12-12, 1-1 वाजेपर्यंत, पण आज त्यांच्या हातामध्ये टाळ आहे. बरोबर आहे का? आज त्यांच्या हातामध्ये टाळ आहे. पहिले 12 वाजेपर्यंत मारामारी करत होते, पोलीस स्टेशनला जात होते. माणसं तेच आहे, फक्त त्यांनी बाबांनी कचरा काढून टाकलं. कचरा काढला, आपला मेंदू शुद्ध केला. हेच काम देवाचं असतं, दुसरं काहीच काम नाही. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, माझं वचन नाहीये, भगवान कृष्णाचं आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवति भारत, की जेव्हा जेव्हा धर्म एकदम मलिन होईल, दिसायला लागणार नाही काही, लोकांना सत्य समजणार नाही काही, त्यावेळेस मी पुन्हा डबल यायचंय, पुन्हा पुन्हा अवतार घ्यायचाय. तसं हे साधू संत अवतार घेतात. संत म्हणजे देव आहे. देवाला संत म्हणलं काय, संताला देव म्हणलं काय, एकच आहे, त्याच्यामध्ये भेद नाही काही. संतत्व याने त्याने आपल्या आतमध्ये असणारे सगळे शत्रू, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, दंभ, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, हे सगळ्या शत्रूवर विजय मिळवला. हे शत्रू हजारोच्या संख्येत आहे. शक्तिशाली, कारण त्यांच्यासोबत आत्मरूपी ईश्वर असतो, भगवान कृष्ण. त्यांच्याजवळ ताकद असते. म्हणून मी सांगत असतो, मी भक्तीमध्ये शक्ती आहे. का? कारण त्यांच्यामध्ये, त्या भक्तीमध्ये ईश्वराची शक्ती असते. मग आपण आलो, हजारो वर्षाचा प्रवास आहे आपला, अरबो वर्षाचा, हजारो नाही, अरबो वर्षाचा प्रवास. आणि हा प्रवास थांबेल केव्हा देवा? आमची गुलामी केव्हा नष्ट होईल, केव्हा दुःख नष्ट होईल, केव्हा आम्हाला परम शांती मिळेल की आता हे अनंत काळपर्यंत आम्ही तुझ्यामध्येच राहू. आम्हाला ना तर इथे येण्याची इच्छा आहे, ना इथं आम्हाला काही करण्याची इच्छा आहे. आम्हाला फक्त शांती पाहिजे, अनंत काळपर्यंत शांती. हे सगळं कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात. हे सगळं तुमच्या हातात आहे. गुरु फक्त मार्ग देऊ शकतो, पण चालाव तुम्हाला लागणार आहे. कोणताही गुरु असेल, संत असेल, शास्त्र असेल, वेद असेल, हे फक्त रस्ता दाखवू शकतात. जसं उदाहरण घ्या की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं,
पण पाणी प्यायचं का नाही प्यायचं हे घोडं ठरवलं. आत्मा ज्यावेळेस परमात्म्यातून निघाली त्यावेळेस त्या आत्म्यासोबत एक वस्तू आली, त्याला म्हणतात मन, आणि तीच आपल्या कर्माची नियती आहे. ज्यानं मनावर विजय मिळवला तो ईश्वराला प्राप्त झाला. हे मन हजारो वर्षापासून तुमच्या सोबत आलेलं आहे, हजारो वर्षाचं, अरबो वर्षापासून तुमच्या सोबत आलेलं आहे. आणि हे मन माणसाला खेळवतं. आजपर्यंत जे तुमचे हजारो जन्म झाले बी, मेले बी, जगले बी, हे जे पिक्चर चालू आहे हे सगळं मनाचा पिक्चर चालू आहे. प्रत्येक वेळेस आत्मा तुम्हाला रोखतो गलत कामापासून, तुम्ही त्याचं ऐकत नाही. आपण ऐकत नाही, आपण तात्पुरतं सुख पाहतो की अरे असं केलं ना असं. ईश्वर कधीच कोणाचं नशीब फुटकं लिहत नाही, तो कधीच कोणाचं नशीब गलत लिहत नाही. कारण आपण सगळे त्याचे मुलं आहे. सगळ्यांसाठी ज्याच्या परी तो शुभ लिहिलेलं आहे त्यानं ईश्वरानं. ज्या वेळेस आपला जन्म झाला निर्दोष होतो आपण, तो कोणासाठी गलत लिहित नाही, आपण आपल्या मुलासाठी गलत लिहित नाही. पण आत्मा स्वतंत्र असल्या कारणानं, कारण ईश्वराचे गुण लागू झाले आत्म्याला सगळे, कारण तो ईश्वरातून आला. जसं समुद्रातून पाणी काढल्यानंतर समुद्राच्या पाण्याचे सगळे गुणधर्म त्या आंधुळभर पाण्याला आहे. जरी तो समुद्र विराट आहे पण पाणी तर समुद्रातलंच आहे, तसं आपण ईश्वरातून आलेलो. त्याच्यामुळे ही आत्मा जी आहे ती स्वतंत्र आहे. आणि ही आत्मा स्वतःचं कल्याण करण्यासाठी, ईश्वराला मिळण्यासाठी सुद्धा आहे, स्वतंत्र आहे. आणि स्वतःचा नाश करून घ्यायचं एखाद्याने जर ठरवलं की मला माझा सत्यानाशच करून घ्यायचा आहे, तरी सुद्धा स्वतंत्र आहे. स्वतंत्रता त्याला कशाला म्हणतात आपण? आत्मा बांधलेली नाही. तुम्ही जी इच्छा केली त्या पद्धतीने तुमचा प्रवास सुरू होतो. उदाहरण घ्या खुद्द भगवंतानं, की ज्यांनी गोवर्धन पर्वत उचलला करंगळीवर, ज्या भगवान श्रीकृष्णानं हातानं सूर्य झाकला, अनेक असुरांचा नाश केला, इतकी ती परमशक्ती, एवढ्या शक्तिशाली व्यक्तीनं, एवढ्या शक्तिशाली देवानं फक्त एका दुर्योधनाला 10 वेळेस समजून सांगितलं तरी त्याची बुद्धी बदलू शकले. कारण त्याची आत्मा स्वतंत्र आहे. समजून सांगता येईल, त्याला धर्माचा मार्ग देता येईल की गड्या अचानक केला तुझा नाश होईल. त्यानं ऐकलं का? ती त्याची इच्छा की देवा मला माझा नाश करायचा आहे, त्याची इच्छा, तथास्तु. ईश्वर प्रत्येकाच्या इच्छेचा मान ठेवतो. एवढंच नाही, ज्या भक्तानं तपस्या केली त्याला दर्शन दिल्यानंतर सुद्धा त्याची इच्छा विचारतो की तुझी काय इच्छा आहे. बळजबरी वरदान देत नाही, जबरदस्ती वरदान देत नाही. आपल्या बाबाला सुद्धा त्यांनी इच्छा विचारली होती की तुझी काय इच्छा आहे. बाबा पाहिजे ते मागू शकत होते का रामबाई? बरोबर आहे. बाबांनी फक्त पब्लिक करता मागितलं की मला असं दे देवा की मी यात तुझ्याच लोकांची सेवा करेन. करोडो लोक आज, करोडो माता भगिनी दुवा देत आहे क्षेत्र बाबाला. 2500 मंदिरं झाली, 2500 मंदिरं झाले भारतामध्ये. पब्लिक न मानते. लोक मूर्ती कोणाची तयार करतात? ज्यांना त्या गावाचं कल्याण केलं, काहीतरी या भल्या माणसाने केलं त्यांच्याकडे. आज तुम्ही जे एवढे येऊन बसले फक्त भगवंतासाठी, भगवंताचे बोल ऐकण्यासाठी, म्हणजे त्या शेषराव महाराजांचे बद्दल काहीतरी 2 शब्द ऐकायला मिळेल त्याच्यासाठी तुम्ही बसले. ही भक्ती, ही भक्ती, हा सत्संग. कामं तर 1000 आहे, पण देवाबद्दल कुठून तरी बातमी येते का? जसं भगवान कृष्णाची बासरी वाजल्याबरोबर मुके जनावर येऊन बसत होते. कारण ते जे आहे, तो स्वर जो आहे तो स्वर परमशांतीचा स्वर आहे. तिथं काही हालचाल नाही. त्या भगवंताचं ज्ञान ऐकण्यासाठी स्वर्गातले देव स्तब्ध होत होते. कुरुक्षेत्रामध्ये ज्यावेळेस ते गीता सांगत होते, कुरुक्षेत्रातले देव, आपल्या स्वर्गातले देव सुद्धा ऐकत होते. ही वस्तुस्थिती आहे. मी बोलतो म्हणून नाही ध्यानात धरायचं. सत्य कधी कधी प्रकट होतं, कधी कधी. भगवान बुद्ध
भगवान बुद्धाला ज्ञान झालं तर असं म्हणतात की स्वर्गातले देव सुद्धा प्रसन्न झाले. हे कधी कधी कुणाला ज्ञान होतं. ब्रह्मज्ञान ज्याला आपण म्हणतो. मग आता हे जे ईश्वर शुभ लिहितो तर मग बाबा कहाणी अधुरी राहिली की ईश्वराने शुभ लिहिलं तर मग आता हे काऊन काय झालंय. मग ऍक्सिडेंट कोण झालं. मग उत्पन्न शेतातलं कोण कमी झालं का म्हणजे बरोबर आहे. माझ्या मनासारखं कोण नाही होऊन राहिलं. आपल्याला असा प्रश्न पडतो ईश्वरानं लिहिलं शुभ पण त्याच्यासोबत जे मन आहे मनाचं चक्र आहे कर्माचं चक्र आहे. हे कर्माचं चक्र त्याच्यासोबत जोडून दिलेलं आहे. ईश्वरानं लिहिलेलं कुठं कधीच नाही होत. पण त्याच्यासोबत जे आत्म्याला त्यांनी जे कर्माचं चक्र हातामध्ये दिलेलं आहे स्टेरिंग तिथं ते तुमच्या हातात आहे. 99% नियतीला तुम्ही बांधलेले आहे. तुम्ही त्याच्या 99% जाऊ नाही शकत कुठं. पण 1% 1% चक्र जे कर्माचं चक्र आहे ते तुमच्या हातामध्ये. उदाहरण घ्या तुम्हाला सांगतो मी. ईश्वरानं ज्या दिवशी माणसाचा जन्म होतो त्या दिवशी मृत्यूची तारीख त्याची ठरलेली आहे की याचं जीवन 80 वर्ष. बरोबर आहे का 100 वर्ष आहे. आता आजच्या काळात 80 वर्ष आहे. आजचं प्रदूषणाचं युग आहे विषारी युग आहे. खाणं पिणं सगळं विषारी आहे. त्याच्यामुळे आता आयुष्य घटलं 100 पासून 80 वर आलं. बरोबर आहे. पहिले तर लोक 150 वर्ष जगत होते. एकदम पोषण होतं त्यांना. स्वच्छता होती. वातावरणाची स्वच्छता होती. केमिकल नव्हतं. पण आता तुम्ही जन्माला आल्यानंतर ईश्वरानं जरी 80 वर्षे दिले पण कर्माचा साथ तुमच्यामध्ये जसे जसे तुम्ही मोठे होता आणि मनाचा ऐकायला लागता आत्म्याचा आवाज दाबत चालता. की उदाहरण घ्या किंवा सिगरेट पिऊ. सिगरेट पिऊ हा विचार डोक्यात आल्याबरोबर मनात आला विचार की ते पिऊन राहिले मजा येत असत. मनात आली इच्छा पण लगेच आत्म्याचा आवाज काय येतो की अरे पिऊ नको कॅन्सर होऊ राहिले लोक मरून राहिले आणि 25 रुपयाचं सिगरेट आहे 4 जर पिले तर 100 रुपये वाया जातील. शुद्ध विचार आहे कोणाचा आत्म्याचा. पण आपण तो ऐकला का. आपण काय म्हणतो नाही 4 दिवसाची जिंदगी मजा नाही केली तर फायदा काय. मग आता ते जे त्यांना 80 वर्ष जगलं लिहिलं होतं तुमचं जिंदगी ती एक सिगरेट पिल्यानं 4-5 दिवस जवळ आला. मग नंतर तो म्हणतो की आता इथं कडक मिळते. ही प्युअर मोहाची आहे. लोक पितात आपण बी पिऊन करू. बरोबर आहे. ही मोहाची आहे ही चांगली आहे. कोणी काजू टाकून तयार करतो. आपण पिऊन पाहू. तो प्यायला लागला लिव्हर खराब व्हायला लागलं. जिथं आता 4-5 दिवस कमी व्हायचे तिथं 5 वर्ष कमी झाले. कोणामुळं तुमच्या कर्मामुळं. देवाने सांगितलं होतं का दारू पी. बरोबर आहे का. देवाने तर नाही सांगितलं होतं ना. आत्मा सगळ्यात मोठा गुरु आहे. आत्मा सगळ्यात मोठा गुरु आहे. तो तुम्हाला प्रत्येक गलत कामापासून परावृत्त करतो. नाही म्हणतो डायरेक्ट पण तुम्ही त्याला बिलकुल ग्राह्य धरत नाही ऐकत नाही. म्हणून जे ईश्वरानं शुभ लिहिलं होतं त्याच्यात फरक पडायला चालतो का. कारण ते चाक देवानं तुमच्या हातात दिलेलं आहे. त्याच्यात देव काहीच करू शकत नाही. देव कधीच कुणाला दुःख देणं देवाचं काम नाहीये. आज जर आपण दुःखी असेल तर आपल्या कर्मामुळे सुखी असेल तर आपल्या कर्मामुळे. आज तुम्ही सुखी आहे कशामुळं कर्म बदललं. तुम्ही दारू सोडली हरिनाम धरले. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे जे 10-15 वर्ष झाले बरोबर आहे का. तुम्ही जेवढे गलत काम करणार त्याच तुम्हाला किती बी बुद्धिमान असेल ईश्वराजवळ बुद्धिमानीचं काही मोल नाही. कर्माचं मोल आहे. जसे कर्म केले तिथं ना तर वकील लागते तिथं ना खोटं नाटक चालते. कारण तो डायरेक्ट पाहतो. तुमच्या कर्माचं चाक तुमच्या हातात. हे सत्य आहे. हिच्यामध्ये कुणाला सुट्टी नाहीये. एवढंच नाही भगवान कृष्णानं सुद्धा सिद्ध करून दाखवलं की हिच्यामधून मलाही सुट्टी नाही. कर्माच्या चाकातून मला सुद्धा सुट्टी नाही. जे राम जन्मामध्ये जे मी कर्मात चुकलं होतं थोडस कोणतं वालीला बाण मारला होता लपून. माहिती का. लपून वालीला बाण मारला होता.
युद्ध नियमाच्या खिलाफ आहे. वाली मरता क्षणी तेच बोलला की तुम्ही प्रभू आहे, देव आहे, मी साधारण माणूस आहे, पण तुम्ही नियम चुकले. तुम्ही आमने सामने युद्ध करायला पाहिजे होतं. तुम्ही हरलो असतो चालेल, पण मला माहिती पाहिजे होतं की मी कोणाशी युद्ध करतो. तुम्ही लपून मारला आणि हे गलत आहे, मला नाही पटत. ते कर्म चुकलं. ते कर्म कृष्ण जन्मामध्ये त्यांना भोगावं लागलं. जो पारधी होता, ज्या पारध्यानं बाण मारला तो पारधी वाली होता, मागच्या जन्मातला वाली होता. शास्त्रात केलेलं आहे, माझे काही मनगडत नाहीये. म्हणजे जर कधी देवाला कर्म माफ नाहीये, बरोबर आहे. भीष्माचार्य कोण? 7 ऋषीतला माणूस. स्वर्गात 7 ऋषीला मृत्यू लोकात यायचा, जन्म घेण्याचा एक श्राप मिळाला. 7 ऋषी म्हणतो आपण. तर मृत्यू लोकात येण्यासाठी त्यांना बिलकुल इच्छा नव्हती, कारण हे दुःखाचं लोक आहे. हे दुःखाचं लोक आहे, सुखाचं नाहीये. आणि हे दुःख देणारा कोण आहे? दुसरा कोणीच नाही. तुमचं मन कधीच सुखी राहू देत नाही, कधीच नाही. किती सुखात असू द्या तुम्ही, लगेच भ्रम पकडतो माणसाला. हा भ्रम सोडून दुसरा भ्रम पकडतो, दुसरा भ्रम सोडून तिसरा भ्रम. माणसं भ्रमाभ्रमात मरून जातात. पण त्यांना सुखाची प्राप्ती फार झालं तर 1%, 10%, 5%, बस. 90% दुःख आहे. किती श्रीमंत माणूस असू देतो. हा नियमच आहे. मन स्थिर होत नाही कारण त्याचा स्वभाव नाही. त्याचा स्वभाव, त्याचं खाद्य येते की जोपर्यंत माणूस भ्रमात राहील तो प्रगाढ जगत असतो, विचारावर जगत असतो. तो कधीच माणसाला शांत सुखी होऊ देत नाही. हे ज्या योग्याने ओळखलं तो योगी परमात्म्याचा, कारण ईश्वर त्याला जवळ करतो. भोगी आणि योगी मध्ये फक्त एक वाक्याचा फरक आहे की मन ज्याला खेळवते आम माणसाला, इकडे नाही इकडे जाऊ, इकडे नाही इकडे जाऊ, इथं बसू, प्रत्येक खेळू, अमक करू, हे ज्याला खेळवते तो भोगी. आणि मनाला जो खेळवतो तो योगी. मनाला जो खेळवतो तो योगी. की बैस इथं, आता शांत बस, ही चांगली जागा आहे, बरोबर आहे. भीष्माचार्य 7 ऋषीतला माणूस, त्यांना श्राप मिळाला होता की मृत्यू युगात तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. तर माता गंगेनं त्यांना तारलं, 7 जणांना तारलं की मी असं करेन, खाली धरतीवर माझ्यातून तुमचा जन्म होईल 7 ऋषी, आणि मी जन्म झाल्याबरोबर त्याच दिवशी तुम्हाला परत स्वर्गात पाठवून देईल गंगेत बुडून. तर शंतनू राजाशी माता गंगेचा विवाह झाला आणि 7 ऋषींचा जन्म झाला. तर 6 मुलांना त्यांनी गंगेत पाठवलं. तर ते सगळे 6चे 6 स्वर्गात गेले, ऋषी होते ते. 7वा जो सगळ्यात शेवटचा, की शंतनू राजाची आणि माता गंगेची एक वाक्यावर, की जेव्हाही तुम्ही मला बोलले की हे असं काय करून राहिले, त्यावेळेस मी तो मुलगा तुमच्या हातात देईल आणि मी कायमची निघून जाईल, असं वचन ठरलं होतं. तर शेवटच्या मुलाच्या वेळेस त्यांनी टोकलं त्या माता गंगेला की माझे सगळेच वंश तू खराब करत आहे, सगळ्यांना मारत आहे. माझे 6 मुलं मेले, ऋषी होते, 6 मुलं मेले, आता 7वा. टोकल्याबरोबर त्यांनी काय केलं, माता गंगेंनी शंतनू राजाच्या हातात ते मुलगा दिला आणि कायमची निघून गेली. तो मुलगा म्हणजे भीष्म आहे. तो ऋषी असून एवढं अख्खं आयुष्य ब्रह्मचर्य पाळलं त्यांनी, भीष्माचार्यांनी, तरी सुद्धा कधी पाप केलं नाही. वचन पाळलं, धर्म पाळला, ब्रह्मचर्य पाळलं. ही खुर्ची सुद्धा स्वतःच्या भावासाठी सोडून दिली, असं आहे कोणी? त्यांनी केलं. अख्खं एक ऋषी मुनीचं आयुष्य जगली ती व्यक्ती, तरी मरताक्षणी एवढं दुःख आणि जीवनभर एवढं दुःख. जीवनभर स्वतःचे नातू पण तू ऐकून नाही राहिले, कोणीच धर्म मानत नाहीये, अन्याय करत आहे. डोळ्यासमोर अन्याय झाला द्रौपदीचा, काय करू शकले नाही. तेच पाप.
जे डोळ्यानं पाहिलं, जे ज्या ठिकाणी निर्णय घ्यायला पाहिजे होता ते घेतला नाही, ते भोगावं लागलं. बरोबर आहे. ध्यान ठेवायचं कधी पण तुम्ही सगळे मंडळी, अन्याय पाहत असताना तिथून डोळे मिटून जाणं की आपल्याला काय घेणं ते नाही, हे सुद्धा पाप आहे. जितका तुम्ही तुमच्या शक्तीनं प्रतिकार करू शकत असेल ज्ञानानं करायला पाहिजे, हा धर्म आहे. स्वतः अन्याय सहन करायचंच नाही, पण दुसऱ्यावर जर होत असेल आणि तुमच्या बुद्धीला पटून नाही राहिलं, तिथं सत्य बोलणं शिका. तिथून डोळे मिटून जर चालले तुम्ही, ते सुद्धा 1% पाप तयार होतं ऑटोमॅटिक. तेच भीष्माचार्याने केलं होतं, म्हणून ते सगळं पाप भोगावं लागलं. कर्णाने केलं होतं, म्हणून ते महावीर लोक असून सुद्धा त्यांना ते कर्म भोगावं लागलं. मी आपल्या सगळ्यांना एकच सांगतो की आपल्याला याच्यातून, या जन्म मृत्यूतून जर सुटका पाहिजे तर फक्त एक मार्ग आहे. कोणता? पुण्य करा, शुभ कर्म करा. भले तुमच्यावर काही, तुमचं आज तुम्हाला वाटत असेल की आपण असे आहे, आपल्याला मोठं व्हायला पाहिजे, खूप श्रीमंत व्हा ना, श्रीमंत, पण मेहनतीनं व्हा, दुसऱ्याला फसवून नाही, पाप करून नाही. खूप श्रीमंत व्हा, स्वतःच्या बुद्धीनं व्हा, पण पाप करून नाही. जे काम आत्मा नाही सांगत असेल, जे काम आत्म्याला पटत नाही, ते काम करू नका. बुद्धी चातुर्यानं तुम्ही, आता कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे, 1 सोडून 10, त्याची बुद्धीचा कला आहे, लोकांना त्याची गरज आहे, दोघंही खुश आहे, अडचण नाही ना काही, त्याच्यात काही अडचण नाही. पण समोरचा रडू राहिला याच्यामुळं तर अडचण आहे. उदाहरण घ्या, दारू विकणारा मोठा होऊन राहिला, पण 3 कोटी लोक आपल्या आपल्या घरात सुखी आहे, आपल्या आपल्या घरात सुखी आहे. कर्म केलं, सुखी आहे. महिला देवाजवळ दिवा लावून राहिल्या, पूजा चालू आहे, बाबाचा नारळ घरात बांधलेला आहे, मुलं मस्त आनंदाने उड्या मारत आहेत. पैसा कमी आहे जास्त ते नाहीये, पण सुखाची संपत्ती आहे आज. आणि हेच मुक्तीचा मार्ग हा आहे. मी तुम्हाला सांगतो कोणता आहे मुक्तीचा मार्ग? सत्कर्म. आज मी जे काम करतो, मी मोठा नाहीये, सेम तुमच्यासारखं आहे, काहीच बदल नाही. फक्त त्या विश्वशक्तीनं हे निर्णय घेतला की माझ्या हातून तुमची सेवा करावं, म्हणून मला या गादीवर बसवलं. माझा निर्णय आहे का महाराज होण्याचा? बाबाच्या कुळात माझ्या, त्यांच्या घरात जन्म घेण्याचा माझा निर्णय आहे का? तसा जर आपला निर्णय असता, सगळे अंबानीच्या घरी गर्दी झाली असती. जन्म होतो आपला, बरोबर आहे, आपल्या कर्मानं. माझ्या बंधूंना, हा निर्णय माझा नाही, मी महाराज होण्याचा, ईश्वराचा आहे. महादेवानं मला, त्या शंभूनं निर्माण केलं, भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला निर्माण केलं, आणि तिथून मग 33 कोटी देव तयार झाले. भगवान शंकराने शक्तीची निर्मिती केली, माता पार्वतीची, यांच्या आशीर्वाद घेतो, लोकांना सुधारतो. जितकं होईल तितकं. आमच्यामध्ये काही शक्ती नाहीये, फक्त ती शक्ती आमच्या हातून हे काम करून घेते. मी आशीर्वाद देतो, अनेक लोकांना, हजारो लोकांना देतो. 23 वर्षात हजारो लोकांना आशीर्वाद देतो. ते आशीर्वाद खरे भरतात. कित्येक मुखी बोलायला लागतात, कित्येक आंधळ्यांना दिसायला लागतात. आणि हे मी नाही, तुम्हाला माहिती आहे. परिवार नाहीये, त्याची इच्छा पूर्ण होती, नारायण दिला झालं. मी सांगत असतो, हे मला नका सांगू. तुम्ही आले माझ्याजवळ, बाबाच्या गादीवर बुवा बसलेला आहे म्हणून आले, शेषराव बाबाच्या भक्तीमुळे आले. मी आशीर्वाद दिला, आशीर्वाद देणं माझं काम आहे. पण आशीर्वाद दिला, माझा रोल संपला. आता तुमचं भलं झालं असेल, त्याला धन्यवाद द्या, मला नका देऊ. आणि तेच मला म्हणायचं की आम्ही जर, आमच्यात अशी शक्ती असती, आम्ही प्रत्येकाची इच्छा पूर्ण केली असती. आपला जो मृत्यू पहिला अलीकडे आला होता, आता लांब लांब चालला, बरोबर आहे का नाही? दारू सुटली ना, आयुष्य वाढलं. कर्म बदलल्यामुळे तुमचं आता शुभ होत चाललं. आता ठीक आहे, जीवन आहे, प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नाही होत, कोणाच्याच नाही होत, बरोबर आहे. प्रत्येक गोष्टी तुमच्यासारख्या इच्छेनं नाही होत.
सगळ्या गोष्टी मनाप्रमाण झाल्यावर माणूस जगला बी नसता. पण हा जो ईश्वराचा खेळ चालू आहे, याच्यातून जर तुम्हाला सुटका पाहिजे असेल तर शुभ कर्म करा, पुण्य करा. आणि पुण्य करण्यासाठी घर सोडायची गरज नाही. पुण्य करण्यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही. पुण्य करण्यासाठी मुलं बाळ सोडून देण्याची गरज नाही. पुण्य करण्यासाठी शेतीबाडी सोडून देण्याची गरज नाही. जसं आहे असंच, फक्त मन चांगलं करा. मनातले रोग, जे शत्रू बोललो मी, याला ओळखत चला, यांचा आवाज दाबत चला आणि आत्म्याचा आवाज वर काढा. बस हीच तपस्या आहे, हीच तपस्या आहे. काही योग करायचं काम नाही तुम्हाला, जंगलात जाण्याचं काम नाहीये. सगळा योग तुमच्या इथं आहे. काय काय विचार येतात, कोणता विचार चांगला, जसं तांदूळ निसता तुम्ही, अशा पद्धतीनं मनातले विचार निसता. मग बघा कसा चमत्कार होतो का जीवनात. कोणी तुमचं वाईट नाही करू शकत. वाईट करण्यावर तुम्हाला 1000 वेळेस लक्षात येऊन जाईल. का? ईश्वर तुमच्या सोबत आहे, आत्मा तुमच्या सोबत आहे, आत्म्याचा प्रकाश तुमच्या विचारांसोबत आहे. हे ध्यानात ठेवायचं. आणि हे केव्हा मिळतं? गुरुशिवाय ज्ञान नाही. बरोबर आहे का? गुरुशिवाय ज्ञान नाही. भगवान शिव भोलेनाथ यांना सुद्धा गुरु करावं लागलं. की ज्या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जिथेही ज्ञान आहे, मी जे बोलू राहिलो याच्यात सुद्धा त्या शिवानच मला बुद्धी दिली भोलेनाथांना तुमच्याशी बोलण्याची. त्या भगवान शंकराचा गुरु कोण कोण होऊ शकतं? पण त्यांनाही गुरु करावं लागलं. ज्ञानच तिथून आलं, पण त्यांनाही गुरु करावं लागलं. केव्हा करावं लागलं तेही सांगतो. समुद्र मंथन झालं, तिच्यातून विष निघलं, विष हलाहल. आणि तुम्हाला माहितीये की आपण सगळं चांगलं झालो की तेव्हा देवाची आठवण नाही करत. उदाहरण घ्या की ताप आला की देवा तू महाबाप, ताप गेला की देवा मी तो बाप. बरोबर आहे. काम संपलं ना आपलं, सगळं चांगलं चालू आहे, मग देवाला हात जोडायला सुद्धा आपल्याजवळ टाईम. पण जेव्हा का टाईम आला, देवा एवढं काम होते रे, देवा एवढं काम होते, मी निवद देईल, नारळ फोडीन, आमचं करीन, त्याला रिश्वत देता तुम्ही. बरोबर आहे. एका नारळात देव तुमच्या पोराला नोकरी लावल ना. पण नारळाची गरज नाही, तुमच्या भक्तीची गरज आहे, तुमच्या भावनेची गरज आहे. आपल्या बाबांनी किती लोकांचे काम केले, फक्त तुमच्या भक्तीमुळे केले. बरोबर आहे. तर देव सुखात सुद्धा जो ईश्वराला विसरत नाही त्याला दुःख येत. हे मी नाही बोलत, हे एक कबीराचं वचन पण आहे. सुख दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काय बघ. सुखात जो स्मरण करल त्याला दुःख होणारच नाही. हे एका संताचं वचन आहे. पण मग गुरु ज्ञान देतो. पण गुरु कोणता पाहिजे मला? बरोबर आहे. हजारो गुरु आहे, कोणी पोपट घेऊन पण बसेल. गुरु कसा निवडायला पाहिजे? ज्या गुरुमध्ये शक्ती आहे तो गुरु, जो चमत्कार करू शकतो. चमत्कार फुकट नाही होत. ईश्वर शक्ती दिल्याशिवाय त्या माणसाच्या हातून चमत्कार होत. आपल्या शेषराव बाबांना किती मोठे मोठे चमत्कार केले. पाऊस पण थांबवला होता. बरोबर आहे का? पाऊस थांबवला होता. एवढा मोठा चमत्कार कोणी नाही करत आजच्या युगात. प्रकृतीला जो आदेश देऊ शकतो आजच्या युगामध्ये, फक्त आजच्या युगामध्ये असे मोठे मोठे चमत्कार एक संत गजानन महाराजांनी केले आमच्या भागामध्ये, आमच्या जिल्ह्यात आहे. त्यांनी सुद्धा खूप मोठे मोठे चमत्कार केले. ते देवच आहे, भगवान शंकराचा अवतार. जसा आपला क्षेत्रव बाबा भगवान शंकराचा अवतार. जो भगवान शंकराचा अवतार आहे त्याच्यामध्ये ती शक्ती येते. पाऊस थांबवला अनेक ठिकाणी क्षेत्रव बाबांनी आपल्या. आणि हे चमत्कार कोण करू शकतो? फक्त पाऊस थांबवला एवढंच नाही. तुम्ही सांगा, जे जुने लोक आहेत आता, तुम्ही पुरावा आहे. तुम्ही गेल्यावर बाबा काय करत होते सगळं सांगत होते. तुम्ही कुठून आले, नवरा बायकोचे भांडण झाले, माझ्याबद्दल हे बोलले. बरोबर आहे का? याला म्हणतात ब्रह्मज्ञान.
तुमच्या मनातलं सगळं ते ओळखतो. तुमचं होत नाही का? इमानदारीने सांगा. फक्त बाबाच्या फोटोला तुम्ही काही गोष्टी मागता पासून भक्तीचा, प्रेमाचा पाहिजे. बाबा येतो, आम्ही जो आशीर्वाद देतो त्या आशीर्वादामध्ये सच्चाई की देवा याचं भलं कर, काय घेणं नाही. नाहीतर मी बुलढाण्याचं शिरपूर एक छोट्याशा खेडेगावचा, तुम्ही इथं सुंदर जंगलात वलसाड जिल्हा कुठं गुजरात मध्ये, काय संबंध आहे तुमचा माझा? भक्तीचा संबंध आहे, माणुसकीचा संबंध आहे, माणुसकीचा संबंध आहे. बस हे जे माणुसकीचा संबंध, भक्तीचा संबंध आहे, हेच ईश्वराची गीता आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की कुठल्याही जीवाला त्रास देऊ नका. वाटायचं असेल तर प्रेम वाटा, भक्ती वाटा, माणुसकी वाटा. बरोबर आहे का? आणि हेच ईश्वराकडे जाण्याची पायरी आहे. भगवान शंकराला गुरु करावा लागला किंवा ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि विष पिलं त्यांनी, सगळं काही आपलं ज्यावेळेस सगळं चांगलं चालायला लागलं, आपण देवाला चांगलं म्हणतो. थोडीशी गोष्ट, एक गोष्ट उकली, आपण म्हणतो माझंच नशीब फुटकं, देवांना असं करून, म्हणजे लगेच देवावर टोकत होतो. समुद्र मंथन झालं, तिच्यातून हलाहल नावचं विष निघलं, विष पिलं त्यांनी, आणि अमृत कोणाला दिलं? देवांना दिलं. संतांचं कार्य थंड होईल नाही झालं. चंद्र शीतल आहे, थंड आहे वा. चंद्राकडे पाहिल्यानं मन शांत होतं. चंद्र एकदम थांबला, मग आणि त्या मुलाला ज्यावेळेस खुश राहील की माझ्या पप्पांना दारू पाऊल जवळ चालू, आणि हे देवाकडे आपलं तोंड कोण करून दिलं? क्षेत्र बाबांनी ज्ञान दिलं आपलं. त्यारे इथला वाया जाणारा जन्म नाही तुझा, तुझ्यामध्ये ईश्वर आहे, सगळा खजाना तुझ्याजवळ भरलेला आहे, फक्त तू काय भटकला बस. बरोबर आहे? पुण्यकर्म करा. आज माझ्यासोबत हा मनुभाई, हे मगनभाई, हे गोविंदभाई, हा चंदूभाई, हा मुंड्या दादा, हे रामभाई, हे सरपंच, तुमच्या गावचे सरपंच, हे जमसूबाई, दस्सूबाई, हे लालूबाई वापिवून आला. बघा, याला म्हणतात भक्ती. काय करायचं त्याला? तिथून येते नाही, घरी आराम करू शकत नाही का? भाडा खर्च करून, असं काही नाही की इथं आल्यावर काही त्याला पेमेंट मिळणार आहे. उलट स्वतःचे पैसे खर्च करून आला तो इथं. जायला आता रात्री 12 वाजता जाणार. कशा करता? भक्ती. त्याचे वडील सुद्धा उक्कडबाई नावचा एक नंबर माणूस, जसा मनुबाई आहे, हे मगनबाई आहे, हे आनंदबाई आहे, अशा भक्ती त्या माणसाची उक्कडबाई. पण तीच भक्ती या लालूच्या मनात जागवली त्यांनी. बटुकबाई, रघुबाई, हे सगळे आपले जे दिसतात, महेशबाई, हे सगळे जे आम्ही काहीतरी आम्ही प्रार्थना केली असेल स्वर्गामध्ये की देवा आम्ही जातो पण आम्हाला सोबत राहू दे, तर आम्ही राहू. शेषराव बाबाचं, आमचा शेषराव महाराज आमचा गुरु, मनुबाईनं त्याचे अनुभव सांगितले तुम्हाला. हा प्रांजळ मनाचा माणूस आहे, त्याला काही घेणं नाही. वास्तविक त्याचं सगळं टामटिम चालू आहे. या मगनबाईला काही घेणं नाहीये, यांचं टामटिम चालू आहे. मुलांचे लग्न झाले, बंगला बांधलेला आहे, नोकरी आहे, पोरगा मेडिकल चालवतो, सुनाला सुद्धा जॉब लागला, काय घेणं आहे? पण नाही, जिंदगीत फक्त एवढंच नाही ना, मी जर लोकांची सेवा नाही केली तर मेल्यानंतर मी स्वर्गात कसा जाणार आहे? बरोबर आहे का? स्वर्गात एक नोट चालते फक्त, पैसे नाही चालत, सोनं नाही चालत, हिरे नाही चालत, पुण्याची नोट चालत. तिथं पुण्याची जेवढी, ज्याची गड्डी जास्त त्याला एंट्री लवकर. हे ध्यानात ठेवा. देवाजवळ सुद्धा पुण्यकर्म ज्याचे जास्त, ह्या गड्ड्याने चालणार तुमच्या. ते 10 लाख घेऊन जाचाल वर, 10 लाख काय पण शर्ट काय पण, हे त्वचा हड्डी सुद्धा नाही जात वर तुमची. फक्त मन आणि आत्मा सोबत जाते दुसऱ्या जन्मात.
म्हणून तुम्हाला हजारो जन्माचं मन आहे, म्हणून तुम्हाला जे स्वप्न पडतात घोडा हत्ती बनण्याचे, हे एक टाइम कुठेतरी होते तुम्ही, म्हणून ते रात्री स्वप्नात दिसत, दिवसा नाही दिसत, रात्री दिसत. जीवन सुद्धा एक प्रकारचं स्वप्नच आहे, हा पिक्चर आहे. आणि जेव्हा मग आपल्याला पूर्ण पुण्यकर्म झालं तर तुम्हाला ज्ञान व्हायला लागतं, जसं शेषराव बाबाला झालं. ही शक्ती तुमच्यामध्ये पण आहे, पण ही कोणत्यातरी जन्मात उघड होईल. जर भक्ती जास्त झाली तर कोणत्यातरी जन्मात तुम्हाला ही शक्ती मिळेल. आणि ही शक्ती मिळाल्यानंतर काय होतं ते पण सांगतो तुम्हाला. ही शक्ती मिळाल्यानंतर माणूस ऑर्डर द्यायला लागतो, म्हणजे गुलाम होतं, त्याचं सगळं गुलाम नाही म्हणतायत, सगळं वशमध्ये होतं त्याला. झाडं झुडकं सुद्धा, पशु पक्षी सुद्धा, प्राणी सुद्धा, धातू सुद्धा, चंद्र सूर्य सुद्धा. जसं सूर्याला भगवंतानं झाकलं होतं, बरोबर आहे का, हे सुदर्शन त्रिशूळ हे धातू आहे, हे त्यांची ऑर्डर मानत होतं का, वशमध्ये होतं. प्राणी सुद्धा, वाघ सिंह तुम्ही पाहिलं नाही का, साधू संतांजवळ वाघ बसलेले असतात का, बुद्धी जागृत झाली, ज्ञान झालं. आणि ज्ञान झाल्यानंतर हर गोष्टीला ती व्यक्ती ऑर्डर देऊ शकते. आपले संत गजानन महाराज त्यांनी सुद्धा एकदा ट्रेन थांबवली होती, एक महान संत होते आपल्या शेषराव बाबा. माहितीये तुम्हाला, एकदा किरीटभाई नावाचा माणूस आहे, अजून जिवंत आहे, सुरतला आहे, मोठा बिझनेसमॅन आहे, करोडपती माणूस आहे, पटेल, किरीटभाई पटेल नावानं ओळखलं तुम्ही, मारवाडी आहे, करोडपती आहे. शिरपूरला आला, किस्सा सांगतो. बाबाला नाम कोणता, बाबाला फक्त पायी जात होते शेतामध्ये, गाडी घरची असून पायी शेतात जायचे. बाबाला हातावर भाकर खायला आवडत होती, हातावर चटणी, भाकरीवर चटणी, भाकर कोणती, ज्वारीची भाकर, टमाट्याची चटणी असो, हिरव्या मिरच्याची चटणी, चटणी समजते का, ठेचा. आणि बाबा असं, एवढी महान व्यक्ती पण बिलकुल साधेपणा, काही असं चमक दमक खाणं नाही, काही भारी भारी कपडे नाही, काही नाही. तर त्या किरीटभाई आणि रामभाई आणि ही मंडळी शिरपूरला आले. बाबा कुठे होते, शेतात 3 किलोमीटर, आणि शेतात बारी देत होते, काय पाणी देत होते. तर बाबा बसलेले पाणी देत होते, म्हणजे असं पायानं ते, मग बिडी प्यायला बसले शेषराव महाराज. हे मंडळी घरी आले, बाबा कुठे आहे तर शेतात. तर मग हे म्हणे हम भी खेत में जाएंगे. सुरतचे लोक 5-6 जण होते, अजून त्यांनी या डोळ्याने चमत्कार पाहिला, या डोळ्याने पाहिलं बरं, बाबा दाखवत नव्हते, या डोळ्याने चमत्कार बघितला. बाबा घेऊ असतो का नाही, घेऊ गव्हाला बारी समजते का, पाणी देणं, मोटर चालू आणि पाणी देणं सुरू. तर बाबांनी 2-3 ठिकाणी मग बिडी प्यायला शांततेनं बसले. तर तेवढ्या टायमात ती मंडळी आली, मागून आले. त्यांनी या डोळ्यानं पाहिलं तो चमत्कार, की बाबा बिडी पिईपर्यंत एक साप, मोठा साप पाण्याला जागा देत होता, म्हणजे तो साप बारीक होता. हे मी नाही सांगत, त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे. तर ते उत्थक झालेले की बाबा बसलेले आहे, बाबाचं काम तो नाक करून राहिला. सांगा, हे महान संतांची गोष्ट आहे. तो नाक पाणी बाबाचं काम करून बिडी पितो. ते आपण नाही समजू शकत त्या गोष्टी, ते प्रकृतीला आदेश देऊ शकतो, सांगू शकतात काय कर काय नको कर. या जगामध्ये सगळ्यात प्राणी, मी तुमच्याशी एवढं का बोलतो, का एवढं डोकं लावतो मी, कारण का तुमच्यावर मेहनत करणं सोपी काय, तुमचं मन ऑलरेडी इतकं शुद्ध आहे. आदिवासी माणसाचं मन इतकं पवित्र आहे, त्याच्यामध्ये जास्त कोलाहल नाहीये. 24 कॅरेट आहे सोनं तुमचं. तुमच्यामध्ये जर भक्ती जागली तर इतकं मला पुण्य मिळतं की पाहायचं काम नाही. कारण का, चालाक माणसाचं मन वेगळं, तो फायदा तोटा जास्त तिच्यात मध्ये तो गुंतलेला आहे, ऑडिट मध्ये. पण हे आदिवासी माणूस बोलला स्वीकार करतो. तुम्ही लोक एवढे पक्के, आपल्या आदिवासीमध्ये गलती करण्याचं प्रमाण किती आहे,
हजारातून एखादा फक्त. का वचन दिलेले तुम्ही शेषराव बाबा की बाबा मरू पण दारू नाही पिणार. तुझी शपथ घेतली ना आता पुन्हा दारू नाही पिणार. किती पक्की माणसं आहेत. कोरोना येऊन गेला पिले का लोक आपले क्वचित एखादा 4 चौक पिले तो म्हणजे 100तून असं गृहीत धरा की बा 95 त्यांनी असं मनात मानलं की तसंही मेलो असतो आपण तेव्हा. मग कोरोनात बी मेलो चालेल पण गुरुचा अपमान मी करणार नाही केला. आणि जे 4 चौघ होते त्यांनाही आपण दूर नाही जाऊ दिला. परत कार्यक्रमात घेऊन माफी करून दिली. घाबरले मृत्यूला की मरतो का काय आपण मरतो का काय आपण. आणि झाडपाल्याचं औषध मग ते दारू टाकून देतो. पहिले झाकणानं सुरू केली मग कपानं चालू केली आणि मग उशाशी घेऊन झोपायला लागला. कोरोना तर निघून गेला पण यांचं तसंच राहिलं. मग त्यांना आपण परत आपल्यात घेतलं माफी केली पुन्हा माळ टाकली. आपलं म्हणणं आहे माणूस चुकत असतो चुकू शकतो पण त्याला दुरुस्त करणं आपलं काम आहे. भाऊ चुकला म्हणजे भटकू द्यायचं नाहीये. बरोबर आहे का. माफीमध्ये सुद्धा ईश्वर आहे. होऊ शकतं ना. तर तुम्ही लोक एकदम प्रांजळ म्हणायचे. मी 23 वर्षापासून आदिवासींची सेवा करतो. 60 लाख आदिवासी लोकांची मी दारू सोडली. 60 लाख. आणि तुम्हाला सांगतो मी या 23 वर्षात फक्त एक वाक्य जसा अनुभव मी सांगितला ना ध्यानातून ज्ञान मिळालं तसं मी या समाजाच्या अभ्यासातून एक वाक्य लिहून देऊ शकतो की या जगात सगळ्यात इमानदार समाज हा आदिवासी समाज आहे. आदिवासी समाज. सोनं पडलं तर तुम्हाला घेणं नाही कोणाचं. बरोबर आहे का. कष्टाचं पाहिजे. कष्टाचं पाहिजे. चोरी नाही केली. मी अभ्यास केला म्हणून एवढे खेड्यापाड्यात मी जंगलात खोऱ्यात दऱ्या खोऱ्यात हिंडत असतो. चटणी भाकर खातो. पण तुमच्या चटणी भाकरीमध्ये अमृतासारखी गोडी आहे. अमृतासारखी गोडी. देवाला भक्ती पाहिजे. महाराज की हर हर महादेव की. एक ध्यान ठेवा अशीच भक्ती जर तुम्ही कायम ठेवली फक्त भक्ती आबकदुबक नाही पाहिजे. बरोबर आहे का. आबकदुबक जर भक्ती असली ती देवाला आवडत नाही. एका गुरुवर श्रद्धा ठेवली ना शेषराव बाबावर पक्कीवाली श्रद्धा ठेवा मग तुम्हाला काही कमी पडणार नाही. मग गुरु हात सोडत असं माझं म्हणणं आहे. बाकी तुमची मर्जी. विशाल गवळीचं स्वागत. आजा बेटा. विशाल गवळीचं स्वागत आमचा मनुभाई अध्यक्ष हे करेल. ओम नमः शिवाय. असेच राहा बेटा. असेच राहा. पुण्याचे काम करा. लंबे जगा. मुलांना मोठं बनवा. त्यांना डॉक्टर इंजिनियर IAS IPS ऑफिसर बनवा. हे पहा शिक्षणाशिवाय आपला आदिवासी समाज पुढे जाणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. भक्ती हे तुमच्या करता पण शिक्षण हे मुलांसाठी. आलं का लक्षात. शिक्षणांना म्हणजे मुलांना सध्या भक्तीचे पाठ पडू नका तुम्ही. मुलांना फक्त शिकू द्या. नंतर ते मोठे झाले त्यांचे कर्तव्य पूर्ण झाले की खुदच मग ते आपल्या मार्गाने. कारण हे बघा कसं असतं बापाच्या मार्गावर पोरगा चालतो. बरोबर आहे का. बाप देशी पित असलं तर पोरगा इंग्लिश प्यायला लागतो. का चुकीचं बोलतो मी. म्हणून आहे ना तुम्ही चांगलं काम करा तुमचा पोरगा तुमच्या बरोबर. पण आता सध्या त्याला भक्तीनं कसं सांगू काय. सध्या शिकू द्या. किती कष्ट करा पण पोराला कमी पडू देऊ नका तुम्ही. त्याला पेन पाटी पुस्तक वही. सरकारनं तर मेहरबानी केलेलीच आहे आपल्या समाजावर. बरोबर आहे का. सरकारला खुद वाटतं की हा गरीब समाज वर गेला पाहिजे मोठा झाला पाहिजे. त्याचा फायदा घ्या. रिझर्वेशन दिलेलं आहे आरक्षण दिलेलं आहे त्याचा फायदा घ्या. तुमच्या आरक्षणाचा फायदा तुम्ही घ्या स्वतः घ्या. बरोबर आहे का. हे आपला एक IAS झाला तर किती गर्वानं छाती आपली की आमचा पोरगा कलेक्टर आहे. आता हे आनंदभाई PSI झाला. 1000 वेळेस आम्ही कार्यक्रमात म्हणतो की आनंदभाई PSI. गर्व आहे.
गर्व आहे. असं कोणी IPS झाला, हे SP आमचा आहे, बरोबर आहे. आपले वळवी, कुरकुटिया, भोया, बरोबर आहे ना. हे यातून जर ज्यावेळेस आपल्या आदिवासी पैकी आडनाव लागतं तर मंत्रालयापर्यंत ते नाव, गुजरात सरकारपर्यंत ते नाव राहतं, बरोबर आहे का नाही. की ट्रायबल मधून हा माणूस IAS ऑफिसर आहे. मी तुमच्या सोबत आहे, माझं म्हणणं आहे का. बाबाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आणि नेहमी माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे. सदैव मी शेवटच्या श्वासालोक तुमच्या समाजासाठी सेवा करेन, एवढं सांग. तसं मी सगळ्या समाजासाठी करतो, पण तुमची सेवा करायला अजून मला जास्त आनंद वाटतो. का? कारण तुम्ही खूप चांगले माणसं. कोण गायकवाड? काय करायचं? सुरेश गायकवाड आपला. अरे ये सुरेश, हा सुरगण्याचा अध्यक्ष आहे आमचा. ये सुरेशचा सत्कार करा. हा सुरगणा नाशिक मधून आला बघा, तुम्ही आलात किती दूरून. त्याचा सत्कार करा. त्याचा सत्कार हमारे आनंद भाई करेंगे. लय आनंद भाई. हो. आणि भविष्यात माहिती का आपल्याला एक वलसाड, धरमपूर, सेल्वास, दीव दमन आणि आपला हा एरिया म्हणजे कोणता येते वाजदा परिसर, आवाडाग वाजदा, या सगळ्या 4-5 जिल्हे मिळून एक मंदिर बनवायचंय. चुकीचं बोलतो का? कोणाचं मंदिर बनवायचं? आणि ते मंदिर बनवण्यासाठी काय करणं आहे आपल्याला? काहीच करणं नाही, फक्त सहकार्य करणे. पैशाचं नाही, पैसे नाही मागत तुम्हाला कोण. पैसे ठीक आहे, रुपये आठाने, म्हणजे जे काय आपल्या हैसियत प्रमाणे 5-50 रुपये. मी जसं मोरखाच्या कार्यक्रमात बोललो की चला आपल्याला 16 वर्ष दारू सुटली, लाखो कोटी रुपये जिंदगी वाचली. मग ते गुरुचं मंदिर बनतं तर 50-100 रुपये ते ट्रस्टला द्यायचे, कोणाच्या हातात नाही द्यायचे. बिना पावतीचा कधी 1 रुपया द्यायचा नाही कोणाला. रजिस्टर्ड नंबरची पावती आहे, रजिस्टर्ड झालेली ट्रस्ट आपली गुजरात ट्रस्ट. त्या ट्रस्टचा अध्यक्ष मनुभाई आहे, उपाध्यक्ष मला वाटतं मगनभाई आहे आणि सचिव आनंदभाई. सगळे इमानदार लोक आहेत आणि त्याचे दरवर्षी ते ऑडिट दाखवतात. आता 31 मार्चला मनुभाई ते ऑडिट दाखवेल. 1-1 रुपया आम्ही कुठून आला, बँकेत आहे. आणि ज्यावेळेस असे पैसे जमा झाले त्यावेळेस मंदिर उभं. तर मंदिर कसं उभारायचं आपल्याला मी ती कल्पना पण सांगतो. बाबाच्या मंदिरासमोर मोठा सभामंडप तयार करायचा. सभामंडप म्हणजे आपल्या गोरगरिबांचे लग्न कार्य झाले पाहिजे फ्रीमध्ये, तिथं फ्रीमध्ये. बाबाच्या साक्षीनं, बाबाच्या समोर, गुरुच्या समोर नवीन जोडा आणि 1 रुपया फी ठेवायची नाही. जसं आपल्या शिरपूरला एवढं मोठं मंदिर आहे, आजपर्यंत आम्ही कोणत्याही कार्याचे 1 रुपया फी घेतलेली नाही. उलट गोरगरिबांना सांगतो खर्च वाचवा. तिथं मग एवढा सभा मंडप आहे, आता तर 2 तयार केला, 50 लाखाचा 2 तयार केला. पाणी आहे, लावा लग्न कार्य. गोरगरिबांचे पैसे वाचले ते देवाचाच आशीर्वाद आहे. तसंच बाबाचं एक मोठं भव्य मंदिर आपण उभारू. छोटं नाही बनवायचं, मोठं बनवायचं. तिथं मग आपल्या या 4 जिल्ह्यातले लोक आपलं आपलं कार्य, कुंकाचं असेल, लग्नाचं असेल, हळदीचं असेल, तिथं बुक करू शकतील फ्रीमध्ये. अशी माझी कल्पना आहे. बाकी तुमची मर्जी, बाकी तुमची मर्जी. तर या ट्रस्टला मदत करा. मदत म्हणजे आपल्या हैसियतनुसार. कधीही मोठेपणासाठी कर्ज काढून देवाला मदत करायची नाही. देवाला आवडत नाही ते, अजिबात आवडत नाही. देवाचं म्हणणं आहे तुझ्याजवळ 1 रुपया आहे तर ठीक आहे, 5 पैसे 10 पैशापर्यंत मदत कर. 100 रुपये आहे तर 10-5 रुपयापर्यंत मदत कर. पण पूर्ण देशीला तोराला काही ठेवणार नाही. पण देव सुद्धा त्याला राजी नाहीये. हे पहा, जे तुम्हाला गलत वाटतं ते देवाला सुद्धा गलत वाटतं, ध्यानात ठेवायचं. पण अंतरात्म्याचा आवाज परत परत तेच सांगतो मी, कारण आत्माच गुरु आहे, कारण आत्मा ईश्वराचा अंश आहे. तो कधीही गलत सांगत नाही. सगळ्यांना संकल्प देतो मी आता. धन्यवाद. हात जोडा.
सद्गुरु शेषराव महाराज की, हर हर महादेव की म्हणा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणा. मी सर्व म्हणा. मी आज असा संकल्प करतो की कोणत्याही प्रकारचे व्यसन मी करणार नाही. हा संकल्प मी प्रत्यक्ष परमात्म्याचे दरबारात बसून करीत आहे याची मला जाणीव आहे. आजपासून परमात्मा मला सद्बुद्धी देव, आशीर्वाद देव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. प्रसादामध्ये ईश्वराचा प्रसादामध्ये असतो. भगवती माते नमः. सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सुख शांती मिळो, तुम्हाला व तुमच्या मुलाबाळांना उदंड आयुष्य मिळो असा भव्य आशीर्वाद मी आपल्या सगळ्यांना देतो आणि कार्यक्रम संपला असं घोषित करतो. आज या ठिकाणी मगनबाई, आनंदबाई काही पिता हराया दिवसी जुवान्या आविगीय संते मागात मा शेषरावे बाबोरा. ओरो दारू काही पिता हराया दिवसी जुवान्या आविगीय संते मागात मा शेषरावे बाबोरा. सोडावे नाही सरकार, सोडावे नाही दुनिया, सोडावे नाही सरकार, सोडावे नाही दुनिया, सोडावे नाही सरकार, सोडावे नाही दुनिया, सोडावे नाही सरकार, सोडावे नाही. एका ईसा रापे सोडावे रा आदिवासी जुवान्या आविगीय संते मागात मा शेषरावे बाबोरा. ओरो दारू काही पिता हराया दिवसी जुवान्या आविगीय संते मागात मा शेषरावे बाबोरा. मने नहीं गाँव में तुल मने नहीं, गाँव में तुल मने नहीं, गाँव में तुल मने नहीं. गाँव में तुल मने नहीं, गाँव में तुल मने नहीं, गाँव में तुल मने नहीं, गाँव में तुल मने नहीं. दिया पोते तो पे अली घराया दिवसी जुवान्या आविगीय संते मागात मा शेषरावे बाबोरा. दिया पोते तो पे अली घराया दिवसी जुवान्या आविगीय संते मागात मा शेषरावे बाबोरा. ओरो दारू काही पिता घराया दिवसी जुवान्या आविगीय संते मागात मा शेषरावे बाबोरा.